हे प्राध्यापक जाधव केवी विषय इतिहास. आपण पाठीमागच्या भागामध्ये 1857च्या उठावाची कारणे, त्यानंतर 1857चा उठाव भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणाकोणाच्या नेतृत्वाखाली झाला त्याची माहिती पाहिली. त्यानंतर 1857च्या उठावाचा परिणाम, राणीचा जाहीरनामा, त्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीयांना दिलेली आश्वासनं आपण पाहिली. आता यानंतरचा पुढचा भाग आहे तो म्हणजे 1885 पूर्वी भारतामध्ये कोणकोणत्या संस्था स्थापन झालेल्या होत्या, त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना का झाली, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोणकोणते ठराव मंजूर करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रीय सभेमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट का निर्माण झाले, त्यानंतर राष्ट्रीय सभेत फूट कशी पडली याची थोडक्यात माहिती पाहिजे. जर आपण पाहिलं तर 1885 पूर्वी भारतामध्ये वेगवेगळ्या राजकीय काही सामाजिक संस्था अस्तित्वात होत्या असं आपणाला दिसून येतं. त्यामध्ये ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्यामध्ये ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही एक संस्था होती. ही संस्था इंग्लंडमध्ये जे भारतीय लोक आहेत त्या भारतीय लोकांना भारतातील माहिती कळावी म्हणून ब्रिटिश इंडिया सोसायटी या संस्थेची स्थापना झालेली होती. त्याच्यानंतर बंगाल ब्रिटिश इंडिया ही एक संस्था बंगाल प्रांतामध्ये स्थापन झालेली होती. त्यानंतर ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही संस्था हरिश्चंद्र मुखर्जी यांनी स्थापन केलेली होती. ही संस्था प्रामुख्याने भारतीय लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी ब्रिटिश सरकारपुढे मांडण्यासाठी हरिश्चंद्र मुखर्जी यांनी ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केलेली होती. त्याच प्रमाणे CY मुदलियार यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशन ही लंडन येथे संस्था स्थापन केली. त्याचप्रमाणे दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन ही लंडनमध्ये संस्था स्थापन करून जनजागृती करण्याचं कार्य केलं. त्याचप्रमाणे शिशिर कुमार यांनी इंडिया लीग नावाची संस्था स्थापन केली. या इंडिया लीगनं बंगालमध्ये समाज प्रबोधनाचं कार्य सुरू केलं. त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून भिन्न धर्मीय, भिन्न वंशीय, भिन्न जातीय लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे सुब्रमण्यम अय्यर यांनी मद्रास महाजन सभा ही संस्था स्थापन केली. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती तेलंग, फिरोजशाह मेहता यासारख्या व्यक्तींनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. तर अशा अनेक संस्था भारतामध्ये स्थापन झालेल्या होत्या आणि या सर्व संस्था वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कार्य करत होत्या. काही संस्था समाज सुधारणेचं कार्य करीत होत्या, काही संस्था राजकीय सुधारणा करण्याचं कार्य करीत होत्या, तर काही संस्था भारतीयांचे प्रश्न ब्रिटिश पार्लमेंटमध्ये किंवा ब्रिटिशांच्याकडे किंवा इंग्रजांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करत होते. अशा प्रकारे भारतात 1885 पूर्वी अनेक संस्था होत्या असं आपणाला दिसून येते. तर त्याच्यानंतरचा दुसरा भाग आहे तो म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना. तर राष्ट्रीय सभा म्हणजे कोणती संस्था, तर सध्याचा जो आपला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षालाच पूर्वी राष्ट्रीय सभा या नावानं ओळखलं जात होतं. आता या राष्ट्रीय सभेची स्थापना का झाली तर
28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. आता राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपाठीमागचा उद्देश काय होता, तर भारतीय लोकांना आपल्या तक्रारी, आपली मतं व्यक्त करण्यासाठी एखाद्या राजकीय व्यासपीठाची गरज होती आणि या राजकीय व्यासपीठाच्या गरजेतूनच 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. आता राष्ट्रीय सभा म्हणजेच सध्याचा जो काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रीय काँग्रेस, त्या काँग्रेस पक्षालाच पूर्वी राष्ट्रीय सभा म्हणून ओळखलं जात होतं. तर 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयात भारतातील 72 प्रतिनिधींची एक सभा भरली किंवा एक अधिवेशन भरलं आणि याच अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी किंवा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत सर ॲलन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने पुढाकार घेतला आणि म्हणून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये ब्रिटिश अधिकारी सर ॲलन ह्यूम यांचे योगदान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तर 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयात राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं. त्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे प्रमुख किंवा अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते. याच राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ब्रिटिश अधिकारी सर ॲलन ह्यूम यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकारामुळंच 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. मग मी सांगितलं राष्ट्रीय सभा म्हणजेच सध्याचा जो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे, त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षालाच स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय सभा या नावानं ओळखलं जात होतं. ज्यावेळी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यावेळेला राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये जवळजवळ 72 प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती तेलंग, दादाबाई नौरोजी यासारख्या व्यक्तींचा समावेश होता. म्हणजे 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. म्हणजे मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन भरलं त्या पहिल्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. उमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये ब्रिटिश अधिकारी सर ॲलन ह्यूम यांनी पुढाकार घेतलेला होता असं आपणाला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा तो म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन आहे, म्हणजे ज्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये काही ठराव राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीमध्ये मंजूर करण्यात आले. त्यामध्ये कोणते ठराव मंजूर करण्यात आले तर त्यामध्ये पहिला ठराव होता ब्रिटिशांच्या किंवा इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करावी, हा पहिला ठराव मंजूर करण्यात आला. दुसरा ठराव होता लोकनियुक्त कायदेमंडळात किंवा कायदेमंडळातील लोकनियुक्त सदस्यांची संख्या वाढवावी. म्हणजे जे कायदा करणारं मंडळ आहे कायदेमंडळ, त्या कायदेमंडळामध्ये जे लोकनियुक्त सदस्य आहेत त्या लोकनियुक्त सदस्यांची संख्या वाढवावी, हा दुसरा ठराव या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा ठराव होता तो म्हणजे प्रशासकीय सेवा, म्हणजे ज्याला आपण क्लास 1 ऑफिसर म्हणतो त्या पद्धतीच्या, म्हणजे आपल्याकडे जशा आता MPSC UPSCच्या परीक्षा होतात त्यातून प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली जाते,
त्याच पद्धतीनं इंग्रजांच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी प्रशासकीय परीक्षा घेतल्या जात होत्या. पण सुरुवातीच्या काळात या परीक्षा फक्त इंग्लंडमध्येच घेतल्या जात होत्या, भारतामध्ये घेतल्या जात नव्हत्या. म्हणून राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. तो ठराव म्हणजे प्रशासकीय सेवा परीक्षा भारतात घेण्यात याव्यात, हा तिसरा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर चौथा ठराव आहे तो म्हणजे सनदी सेवा देणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षासुद्धा हिंदुस्थानात म्हणजे भारतात घेण्यात याव्यात किंवा भारतात सुरू करण्यात याव्यात, हा चौथा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर पाचवा ठराव आहे तो म्हणजे लष्करी खर्चात वाढ करू नये. म्हणजे ब्रिटिश मोठ्या प्रमाणात भारतातील महसूल लष्करावरती खर्च करत होते. म्हणून राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये हा एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. तो म्हणजे लष्करावरती जास्त खर्च करू नये, हा एक ठराव मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे दुसरा एक ठराव मंजूर करण्यात आला तो म्हणजे उच्च शिक्षणावर जास्त भर द्यावा. म्हणजे भारतातील तरुण मुलींना उच्च शिक्षण मिळावं आणि म्हणून उच्च शिक्षणावर जादा खर्च करावा, हा एक ठराव मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे भारतामध्ये तांत्रिक शिक्षणाची सोय करावी, हा एक ठराव या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला. तर अशा प्रकारे 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन झालं, या पहिल्या अधिवेशनामध्ये उमेशचंद्र बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली हे ठराव पास करण्यात आले किंवा मंजूर करण्यात आले. आता राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय सभेमध्ये 2 गट पडलेले आपणाला दिसून येतात. त्यामध्ये एक गट आहे जहालमतवादी गट, दुसरा आहे मवाळवादी गट. आता जहालवादी आणि मवाळवादी 2 गट का निर्माण झाले किंवा राष्ट्रीय सभेत फूट का पडली, असे 2 गट का निर्माण झाले, तर भारतामध्ये कोणत्या सुधारणा आधी करायच्या यावरून राष्ट्रीय सभेमध्ये 2 गट पडले. एक होता मवाळ गट, दुसरा होता जहाल गट. आता मवाळ गटाची भूमिका अशी होती की सरकारकडे अर्ज करू, विनंत्या करू, मागण्या मांडू आणि ज्या मिळेल त्या मागण्या सनदशीर मार्गाने मंजूर करून घेऊ, असं मवाळ गटाचं मत होतं. तर जहाल गटाचं मत होतं की आपण सरकारशी प्रत्यक्ष संघर्ष करू आणि संघर्ष करून आपण आपले अधिकार हक्क मिळवू, अशा प्रकारची जहाल गटाची भूमिका होती. आता मवाळ गटाचं असं मत होतं की सुरुवातीला आपण सामाजिक सुधारणा करू, समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्याला काहीही अर्थ नाही, त्यासाठी आधी आपण आपले घर सुधारू, एकदा घर सुधारले की गाव सुधरेल, गाव सुधारलं की राज्य सुधरेल आणि राज्य सुधारलं की देश सुधरेल, असं मवाळ नेत्यांचं मत होतं. ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण इंग्रजांच्या समोर मांडू, ब्रिटिशांच्या समोर मांडू आणि ज्या मागण्या मंजूर होतील त्या आपण पदरात पाडून घेऊ, अशा प्रकारची मवाळ गटाची भावना होती किंवा मवाळ गटाचं मत होतं. पण जहाल गटाचं मत याच्यापेक्षा वेगळं होतं. जहाल गटाला असं वाटत होतं की आपण आधी राजकीय सुधारणा करू, स्वातंत्र्य मिळालं की आपणाला पाहिजे त्या सुधारणा करता येतील, समाज सुधारणा करता येतील, धर्म सुधारणा करता येईल, राजकीय सुधारणा करता येतील, त्याच्यासाठी आपणाला पहिलं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपणाला ब्रिटिशांची संघर्ष करण्याची गरज आहे. अगोदर आपलं घर नीट नाही, आधी आपलं घर आपण ताब्यात घेऊ आणि घर ताब्यात घेतल्यानंतर मग आपला विकास करू. अर्ज विनंत्या करून ब्रिटिश सरकार
आपलं काहीही ऐकणार नाही, आपली कोणतीही मागणी मान्य करणार नाही, म्हणून आपण ब्रिटिशांची प्रत्यक्ष संघर्ष केला पाहिजे असं मत होतं. अशा प्रकारे परस्पर विरोधी मत असणारे दोन मतप्रवाह राष्ट्रीय सभेमध्ये निर्माण झालं. त्यालाच मवाळ गट आणि जहाल गट असं म्हणलं जातं. आता राष्ट्रीय सभेमध्ये याच कालखंडामध्ये फूट पडली. का फूट पडली तर सुरत या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन 1907 साली भरलं. या राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये जहाल गटानं स्वराज्य, स्वदेशी आणि बहिष्कार हा ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु मवाळ गटाने या ठरावाला विरोध केला. यातूनच जहाल आणि मवाळ गटामध्ये मतभेद निर्माण झाले आणि या मतभेदातूनच राष्ट्रीय सभेत फूट पडली. तर राष्ट्रीय सभेत फूट पडल्यानंतर या राष्ट्रीय सभेच्या फुटीचा फायदा ब्रिटिशांनी घेतला आणि लॉर्ड कर्झनने 1905 साली बंगालची फाळणी केली आणि बंगालची फाळणी करून राष्ट्रीय सभा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला असं आपणाला दिसून येतं. त्याचवेळी राष्ट्रीय सभेचं काम कमकुवत करण्यासाठी जहाल गटाचा दबदबा किंवा जहाल गटाचा प्रभाव कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने जहाल गटाचे नेते लोकमान्य टिळक यांना कैद केलं किंवा अटक केली आणि मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना शिक्षेसाठी पाठवलं. त्याचप्रमाणे बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय यासारख्या जहाल नेत्यांना पकडून त्यांना शिक्षा केली. त्यामुळं राष्ट्रीय सभेतील जहाल गटाचं नेतृत्व कमी होत गेलं. त्यामुळं राष्ट्रीय सभेमध्ये मवाळ गटाचं वर्चस्व वाढत गेलं असं आपणाला दिसून येतं. तर अशा प्रकारे आज आपण 1885 पूर्वी भारतामध्ये कोणकोणत्या संस्था स्थापन झाल्या त्याची माहिती पाहिली. त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली त्याची माहिती पाहिली. त्यानंतर राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं. या पहिल्या अधिवेशनामध्ये कोणते ठराव मंजूर करण्यात आले त्याची माहिती पाहिली. त्यानंतर राष्ट्रीय सभेमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट का निर्माण झाले त्याची माहिती पाहिली आणि राष्ट्रीय सभेत फूट का पडली याची माहिती पाहिली. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध जे सशस्त्र लढे झाले त्या सशस्त्र लढ्यांची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.